हळदी इथं प्रतिबंधित गुटखा विक्रीवर पोलिसांचा छापा. 47,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. करवीर तालुक्यातील हळदी गावात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री करणाऱ्या एका इसमावर करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं धाड टाकून 47,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे शोध पथक हळदी गावातील मुख्य चौक परिसरात पेट्रोलिंग करत असताना भद्रकाली पान शॉपच्या पाठीमागील पार्टिशन केलेल्या खोलीत एक व्यक्ती प्लास्टिकच्या पोत्यातून लहान पुड्यांची विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून खंडेराव मनोहर नाईक वय 45 राहणार श्री स्वामी समर्थ गल्ली हळदी याला ताब्यात घेतलं. तपासणी दरम्यान त्याच्याकडून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला असा एकूण 47,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केला असता 11 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार करत आहेत.